असं अचानकपणे दिसतंय की ही सगळी मेहनत करून सुद्धा दोन भाऊ एकत्र आले, मग तुमचं काय होणार? विलासजी, मी पहिल्यांदा तुम्हाला सांगू इच्छिते की हे हं, दोन वेगळे पक्ष आहेत हं. आणि त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा त्यांचा पर्सनल विषय आहे असं आम्हाला वाटतंय. बरं. आणि राज ठाकरेजी यांना कल्पना आहे की उद्धव ठाकरेंचा स्वभाव काय आहे, त्यांनी कशा पद्धतीने मनोहर जोशींना वागवलेलं आहे, त्यांनी कशा पद्धतीनं नारायण राणेंना वागवलेलं आहे, त्यांनी कशा पद्धतीने 2005ला कुठल्या गोष्टीमुळे राजजींना पक्ष सोडावा लागला, या सगळ्याची कल्पना त्यांना आहे. आणि संपलेल्या पक्षावर मी बोलत नाही पासून आम्हाला त्यांच्याबरोबर एकत्र येण्यास काहीच हरकत नाही. हा जो प्रवास आहे हा प्रवास संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. दुसरी गोष्ट मला महत्त्वाचं सांगायचं आहे की शर्मिलाताई ठाकरे आणि त्याचप्रमाणे रश्मिताई ठाकरे यांचं या गोष्टीबद्दल काय मत आहे हे फार महत्त्वाचं आहे. हे कदाचित यातलं कोणी बोलणार नाही, पण हे आम्ही बोलू इच्छितो की या दोघींचं पण याच्याबद्दल काय मत आहे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की माननीय उद्धवजी यांचं हिंदुत्वाबद्दल, मराठी माणसाबद्दल काय मत आहे, आत्ता त्यांची काय भूमिका आहे, हे सुद्धा मला वाटतं राज ठाकरेजी त्यांच्याबरोबर युती करताना लक्षात घेतील अशी मला आशा आहे. आणि शेवटी आमचे शिंदे साहेबांचे असतील की आमच्या पक्षातल्या अनेक नेत्यांचे असतील, त्यांच्याशी पर्सनल संबंध आहेत, त्याच्यामुळे त्यांनी युती कुणाबरोबर केली किंवा नाही केली याच्याने काही फारसा आमच्या या नात्यामध्ये फरक पडेल असं मला वाटत नाही. तरी सुद्धा मी एवढं नक्कीच तुम्हाला सांगू इच्छिते की राजजींना कल्पना आहे उद्धव ठाकरेजींच्या स्वभावाची, की ते काय बोलतात, त्यांच्या मनात काय असतं आणि ते काय बघतात. मला वाटतं त्यांच्या इतकी इनफॅक्ट कुणालाच त्यांच्या स्वभावाची जास्त कल्पना असू शकत नाही. त्याच्यामुळे ते नक्कीच विचार करून योग्य तो निर्णय घेतील याची आम्हाला शीतलताई, आशा फक्त आहे. एक प्रश्न तुम्हाला छोटासा विचारतो, कमेंट मला द्या त्याच्यावरची. जर अजितदादा आणि शिंदेसाहेब एकत्र येऊ शकतात, तर मग ते दोन तर भाऊ आहेत ना, ह्या दोघांनी तर काय काय केलं, हे एकत्र येऊ शकतात. हम्म. नाही, नक्कीच आम्ही तेच सांगितलं की त्यांनी एकत्र यावं किंवा येऊ नये हा त्यांचा त्यांचा पर्सनल प्रश्न आहे. हा. त्यामुळे त्यांचे वेगवेगळे वेगळे पक्ष आहेत, त्याच्यामुळे ते ठरवतील नक्की की नक्की काय करायचंय. परंतु हे करताना काय कदाचित विचार करू शकतील राज ठाकरे साहेब याची फक्त मी एक तुम्हाला साधारण झलक सांगितली की संपलेला पक्ष अशी म्हणून ज्याची हेटाळणी केली गेली हा. त्यापासून आम्हाला त्यांच्याबरोबर जाण्यास काही हरकत नाही. हा जो मधला प्रवास आहे हा कशासाठी केला जातोय हे न कळण्या इतपत महाराष्ट्राची जनता दूधखोळी नक्कीच नाहीये. किशोरीताई पर्यंत सगळं ऐकायला आलं का किशोरीताई तुम्हाला हे सगळं? हो, आलं आलं आलं. मग बोला. मग बोला. मुळामध्ये मला माझा सर तुम्हाला येतो, मला थोडं रविकिरण धन्यवाद सरांकडे दिलं जायचं. हा. पाहिजे. हम्म. बडे मुद्देमध्ये का होईना मूळ पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आलं, हम्म. ज्यांना अजूनही ते कळत नाहीये. हम्म. आणि आता आपण ज्या सगळ्यांकडनंच ऐकल्या, हम्म. ज्यामध्ये शिंदे गट, एसएनसी गट हम्म. कोर्टाने दिलंय, मान्य आहे, अजून अंतिम निकाल लागलेला नाहीये. जाऊ द्या आणि ताई, तोही त्यांच्यासोबत SNC कुठं उखाड्या गट पाकळ्या काढायच्या आता. मुळात हा. मुळात ज्या हम्म. पद्धतीने उद्धवजींच्या स्वभावाचं वर्णन केलं, हम्म. एक लक्षात ठेवायचं, एसएनसी ग्रुपचे जे प्रमुख आहेत ते खरे उदयाला 2012 नंतर आले आणि ते पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंमुळे आले. हम्म. आणि तुम्हाला नंतर उपरती झाली हम्म. ही 2022ला की त्यांचा स्वभाव बरा नाही. हम्म. मुळात मी मूळ शिवसैनिक असल्यामुळे बऱ्याचशा चर्चेमध्ये तेव्हा मी असते असायची. हम्म. या जे तुम्ही म्हटलं की उद्धव आणि राजसाहेबांची एकत्र मोठ का बांधली गेली नाही, हेच नेते की साहेब आपल्याला भाजपा बरोबर जायचं नाही, माझा राजीनामा घ्या. आणि तेच नेते की आपल्याला राज ठाकरेंबरोबर पण नाही जायचंय हम्म. हे सांगणारे. आणि उद्धवजींचा स्वभाव खरंच बरोबर आहे. ते बऱ्याच वेळेला असलेल्या नेत्यांना विचारून अनेकदा निर्णय झाले हम्म. आणि ते निर्णय झाले की ते आमचंही तोंड फोडलं. म्हणजे तुम्ही एकनाथ शिंदेना त्यांनी जर विलन ठरवताय? स्वतंत्र एकट्याने निर्णय घेतला असता हा. तर कदाचित आमचं तोंड फोडलं नसतं. 2022 नंतर इतका मोठा जो महाराष्ट्रामध्ये घडला राजकीय हम्म. सगळं, आणि त्याच्यानंतर जे लूट झाली आमची हम्म. आजही चालली आहे, तरी सुद्धा आजही लोकांना वाटतंय
ठाकरे मध्ये राज ठाकरे असू दे उद्धव हा ब्रँड आहे आणि तो ब्रँड या दोन्ही इलेक्शन मध्ये बऱ्यापैकी काही नसताना करून दाखवलंय. त्यामुळे तुम्ही आता ते खपल्या काढतच राहणार. जर तुम्ही अजित पवारांना 37,000 कोटीचं पंतप्रधानांनी वक्तव्य केलं होतं, ताई 1000 कोटीचा ऐका नाही बोललं पाहिजे. हा तुम्ही घोटाळा केला, 8 दिवसात अजित पवार तुमच्या मांडीवर येऊन बसले. त्यामुळे आम्ही तर सहज एकत्र येऊ शकतो, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. बरं ठीक आहे. शीतलताई तुमची एक कमेंट घेतो. मला रविकिरण सरांकडे जाऊन मला ह्याचं विश्लेषण थोडं करायचं आहे. ते असं म्हणतायत की थेट महाजन सर, हा एक कमेंट महाजन सर पटकन, हा पटकन महाजन सरांची एक कमेंट पटकन घेतो. हा आता शीतलताईने आमच्या जुन्या जखमावरची खपली काढायचा प्रयत्न केला. शीतलताईला मी मोठ्या शीतलपणे सांगू इच्छितो की विधानसभेची जखम तर अजून आमची वाहती हो, ती विसरलो नाहीत आम्ही. एकनाथ शिंदे माहीमच्या बाबतीत कसं वागले आम्ही विसरलो नाही. ती जखम वाहती आहे, एवढं लक्षात ठेवा, बाकी काही नाही. शीतलताई, जखम तर तुमची सुद्धा तशीच कसं ताजी आहे, असं बघा म्हणतात. निवडणुकीच्या वेळेला जे काही वागणं होतं त्याच्यानंतर सुद्धा आम्ही एकत्र आलो. स्वतः शिंदेसाहेब राजसाहेबांना जाऊन भेटले. त्यानंतर आमचे नेते उदय सामंत ते सुद्धा जाऊन भेटले. त्याच्यामुळे त्या गोष्टींवर पडदा पडलेला आहे असं मला वाटतंय महाजन साहेब. आणि मी परत एकदा सांगते किशोरीताई तुमची अडचण काय आहे मी समजू शकते. गोष्टीवर तुम्हाला पडदा जे पडू मनातलं शकतो. आहे ते बोलता येत या नाहीये. नियमाप्रमाणे याची गोष्टीवर मला पडदा पडू कल्पना आहे शकतो. किशोरीताई. मागच्याही गोष्टीवर याप्रमाणे अगदी जरूर साहेब, तो तुमचा मागच्या अधिकार गोष्टीवर आहे. नियमाप्रमाणे पडदा तो पडू शकतो. तुमचा शीतलताई, अधिकार आहे, मला तो तुमचा मला आणि निर्णय. महाराष्ट्राला असं महाजन दिसतंय साहेब, मनसे तुमच्या हातून महाजन सुटली आहे. बुद्धीचं कौतुक करावं. मनसे तुमच्या हातून निसटली आहे शीतलताई, नाही, असं दिसतंय महाजन मला. साहेब, मी परत तुम्हाला सांगू एकच इच्छिते महाजन साहेब, मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की हा तुमचा निर्णय आहे, हा तुमचा पक्ष आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय निर्णय घ्यायचा मला वाटतं हे राजसाहेब आणि उद्धवजी ठरवू शकतात. त्याच्यामुळे याच्यावर आम्ही काही बोलणं की नक्की तुम्ही काय करावं हे चुकीचं ठरतं. परंतु मी किशोरीताईंना एक गोष्ट नक्कीच सांगू इच्छिते की किशोरीताई जर उखाळ्या पाखाळ्या काढायच्याच म्हटल्या तर आपण गेले 3 वर्ष बऱ्याच काढलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आमच्यावर बोलणं, मग आम्ही करोनाचे विषय काढणं, मग आम्ही खिचडीचे विषय काढणं. बरं ठीक आहे, वैयक्तिक नको मी चालेल का तुम्हाला? नाही मला वैयक्तिक वाटतं आता नको विषय वेगळा आहे. नको आपण त्या विषयाला विषयालाच धरून बोलूया. मला रविकिरण वैयक्तिक देशमुख सरांना या चर्चा चर्चेत आणायचंय. आपण विषयाला रविकिरण धरूनच सर, बोलूया. राजकारणामध्ये टायमिंग अतिशय